मुकाई चौक म्हणजे एक सेंट्रल आहे. रावेत, किवळे, पुनावळे आणि देहू रोड. ओके, ह्या 4 लोकेशनच्या मध्ये जर एक कुठला सेंटर पॉईंट येतोय तर तो म्हणजे आहे मुकाई चौक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो PCMC महानगरपालिकेच्या अंडर येतो. तर सध्या आणखी एक मोठा प्रपोज प्लॅन म्हणजे जो की ऑलरेडी आता सँक्शन्स आहे मेट्रोचा, जे की मुकाई चौकात होतोय. सर आपल्या ऑडियन्सला फक्त एवढं सांगाल का PCMC आणि PMRDचा फरक काय पडतो? PMRDमध्ये एवढ्या प्रमाणात जे मोठ्या प्रमाणात सुविधा भेटत नाहीत त्या PCMC मध्ये मिळून जातात आरामात. ओके, म्हणून PCMC मध्ये घेतलेलं घर कधी पण पण लॉन्चिंगमध्ये त्याच्यात कसं आहे ना, दोन्ही साईडचा बेनिफिट्स आहे. जर क्लायंट म्हणून तुम्ही विचार करताय तर तुम्हाला पेमेंट फ्लेक्सिबिलिटी चांगली मिळते. पण काही बिल्डरांनी मार्केटमधून पैसे घेतलेले असतात, काहींनी बँकिंगकडून फंडिंग घेतलेलं असेल. जर थोडंसं प्रोजेक्ट डिले वगैरे झाला तर त्याचा इंटरेस्ट तर त्यांना पण तो भरावा लागतो. बरोबर आहे. मग त्या सगळ्या गोष्टी ऑन टाईम होण्यासाठी बिल्डर पण कुठं ना कुठं तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट देतो. वाकडपासून जर केवढ्यापर्यंत आपण विचार केला तर 100+ प्रोजेक्ट चालू आहे. 90 लाख भरून जर तुम्ही 30,000 रुपये रेंट घेणार आहात आणि जर 60-65 लाखात जर तुम्हाला 25 ते 30,000 रेंट भेटत असेल तर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तो 60-65 वाला कधीही बेस्ट असतो. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी लोकेशन 2-3 किलोमीटर जर एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीत आपण सरकलो तर एवढा काय फरक येत नाही. पवना रिव्हरमध्ये 12 महिने पाणी असतं, त्याच्यामुळे तिथं आजूबाजूला त्या लोकेशनला पाण्याची इश्यू नाही. कसं इश्यू अजिबात नाही येते. छोटे मोठे जे काही रस्ते असतील आतमधले आणि ज्या काय इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आता केवळ्यासाठी पाऊल उचललेलं आहे. तर येणाऱ्या 3 ते 4 वर्षात एकदम म्हणजे पूर्ण चांगला डेव्हलप होऊन जाईल केवळ पण. बरोबर, परफेक्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला स्कूल कॉलेज वगैरे ऑलरेडी तिथं फंक्शनल आहे, त्याच्यामुळं तो इश्यू नाही येत. बाकीचं काहीच कुठलाही प्रॉब्लेम नाही. हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत परत एक वेळेस आहे रिअल इस्टेट एक्सपर्ट गणेश सर. सर नमस्ते. नमस्कार सर. पहिलं सर बोला. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा एकदा मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या पॉडकास्टसाठी. याचं कारण आहे सर, कारण लोकांना तुमचं बोलणं आवडलं, लोकांना तुम्ही जी माहिती दिली खूप स्पेसिफिक वाटली. जे लोकांचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले. की लोकांना कळत नव्हतं की मला जर घर घ्यायचं, समजा आपण पुनावळेवर केलेला एक पॉडकास्ट, तर पुनावळेबद्दल आजकाल असंही पाहायला मिळालं आपल्याला की बिल्डर लोकही तुमचा व्हिडिओ लावतायत तिथं. आणि त्याच्यासोबतच लोकांना कळालं सर की डीमार्ट कुठे आहे, तिथून हॉस्पिटल जवळ आहे का नाही, मेन गोष्टींवर तुम्ही बोलले. बरोबर. तर आज आपल्याला सरांसोबत अशाच एका टॉपिकवर, अशाच एका एरियावर चर्चा करायची आहे आणि तो एरिया आहे मुकाई चौक. खूप लोकांच्या कमेंट आल्या, मुकाई चौक काय, कसा आहे, तिथे आम्ही घर घेऊ शकतो का, आधी रेट काय होते काय नाही. सरांकडून आपल्याला डिटेल माहिती मिळणार आहे पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये. सर मुकाई चौक काय सांगूया? तर मुकाई चौक, आता हा मुकाई चौक म्हणजे एक सेंट्रल आहे. रावेत, किवळे, पुनावळे आणि देहू रोड. ओके, ह्या 4 लोकेशनच्या मध्ये जर एक कुठला सेंटर पॉईंट येतोय तर तो म्हणजे आहे मुकाई चौक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो PCMC महानगरपालिकेच्या अंडर येतो. आणि हे जे बाजूचे 4 लोकेशन्स आहेत ह्याच्यामध्ये तिथून जवळ म्हटलं तर रावेत, पुनावळे, मामुर्डी, किवळे हा जो भाग आहे तो PCMCच्या हद्दीमधला आहे. आणि त्याला लागून जो दुसरा भाग आहे तो मामुर्डी आणि देहू रोड आणि गहुंजे. तर तो जो आहे तो आपला अजून PMRD मध्ये आहे. पण आता ह्या इयरच्या एंड पर्यंत तो आपल्याला PCMCत इन्व्हॉल्व झालेला दिसेल. सर आपल्या ऑडियन्सला फक्त एवढं सांगाल का PCMC आणि PMRDचा फरक काय पडतो घर तिथे असणं? आता PCMC म्हणजे कसं झालं की आपण ज्यावेळेस कुठलंही घर घेतो तर तिथला आपला जो घर कर आहे तो PCMCला आपलं जे रजिस्ट्रेशन असेल ते PCMC मध्ये होणार. बरोबर. आणि PCMC कडून त्या बदल्यात आपल्याला जे काही मुख्य आपल्या जीवनावश्यक ज्या सुविधा असतात, जसे की वॉटरचं कनेक्शन झालं, आपलं लाईट कनेक्शन्स झालं, आपलं बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर्स, ड्रेनाइज कनेक्शन्स, रोड वायडिंग्स, फुटपाथ, जे काही बाकीचं गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ते कॉर्पोरेशनकडून प्रोव्हाइड होतं. बरं. जे की आपल्याला PMRD मध्ये एवढ्या प्रमाणात जे मोठ्या प्रमाणात सुविधा भेटत नाहीत त्या PCMC मध्ये मिळून जातात आरामात. ओके, म्हणून PCMC मध्ये घेतलेलं घर कधी पण. पण आता जे की मी 2 लोकेशन सांगितलं, गहुंजे आणि देहू रोड, हे पण ह्या वर्षात PCMC मध्ये इन्व्हॉल्व होत आहे. ओके, कारण ते पण एकदमच लागून आहे बाउंड्रीवरती. आणि जे गहुंजेतलं आपलं MCA इंटरनॅशनल स्टेडियम आहे, बरोबर, ते PCMC मध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी प्रयत्न चालू आहे की ह्या वर्षीपर्यंत. म्हणजे स्टेडियम पण PCMC देऊन नाही, स्टेडियम सध्या PCMCच्या बाउंड्रीच्या 100 मीटर बाहेर आहे. बरं. मग PCMC पिंपरी चिंचवड एवढ्या मोठ्या शहरला सध्या स्टेडियम नाहीये. आता एक मध्ये प्रपोजल टाकलं होतं त्यांनी मुशीमध्ये, पण ते गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र शासनाने रिजेक्ट केलं, कारण ऑलरेडी एक स्टेडियम आहे तर त्यालाच कन्वर्ट करा. त्याच्यासाठी आता ते गहुंजेचा जो भाग आहे, बरोबर, तो PCMC मध्ये जातो. करेक्ट. तसं तुम्ही आता मुकाई चौकाबद्दल सांगितलं की जसं पुनावळे, किवळे, रावेत
देहू रोड जो म्हणता येईल तो मामुर्डी यांचा मिडल पॉइंट पकडला तर मुकाई चौक. आता मुकाई चौकाची एक बाजू म्हणजे आपलं रावेत आणि निगडीकडची साईड. निगडीचा एक BRT रोड आणि रावेचा एक, जे की पूर्ण डेव्हलप आहे. दुसरी बाजू आहे की किवळे, म्हणजे मुकाई चौकच्या एक साईड जी आहे हायवेच्या बाजूची, जी किवळेमध्ये येते, आहे PCMC मध्येच पण सध्या अंडर डेव्हलपमेंटमध्ये. दुसरी बाजू मामुर्डी, सेम ती पण अंडर कन्स्ट्रक्शन मध्येच आहे. आणि जी तिसरी बाजू आहे आपली देहू रोडकडची साईडची, ती सध्या ती अंडर डेव्हलपमेंटमध्येच आहे पण सध्या PCMCच्या बाहेर आहे. बरं. तर म्हणजे ह्यांचा सगळ्यांचा एक मेन पॉईंट जर म्हटलं आपण कनेक्टिव्हिटी वाईज, आणि सेंट्रल पॉईंट तर मुकाई चौक आहे, ज्या मुकाई चौकातून आपल्याला सगळं कनेक्टिव्हिटी बरोबर भेटते. सर हॉस्पिटलचा विचार केला तर मुकाई चौकापासून कोणतं हॉस्पिटल जवळ आहे असं बघायला गेलं तर? मुकाई चौकात म्हणजे आपले जे बेसिक क्लिनिक वगैरे तर ऑलरेडी सारे फंक्शन आहेत, आणि तिथं अजून 2-3 आपले नॉर्मल जे आपले हॉस्पिटल असतं ते ऑलरेडी फंक्शन आहे. तिथं डीमार्ट वगैरे आहे सर? डीमार्ट आहे, जे की मुकाई चौकापासून रावेतमध्ये येतात ते, पण जवळच आहे. मुकाई चौकातून एक 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावरती डीमार्ट आहे. 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती मुकाई चौकातूनच BRT रोडला रिलायन्स स्मार्ट आहे. आणि बाकी छोटे मोठे स्मार्ट आणि बाकी विकली मार्केट वगैरे जे बाकीचं आपलं डेली नीड्स आणि बाकीचं सारं मार्केट तिथे ऑलरेडी फंक्शन आहे. हो. आता सर जर मुकाई चौकाचा विचार केला आपण तर तुम्ही काय सांगाल, तिथून जो 3 किलोमीटरचा एक रेडियस आपण पकडली पूर्ण, तर फ्युचर डेव्हलपमेंट तुम्हाला काय वाटते, तिथे कोणते गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट किंवा मेट्रो वाईज काय तुम्ही सांगू शकता? बघा, आता प्रत्येकाला आपण ज्यावेळेस राहण्यासाठी म्हणतो, शिफ्ट होण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी ज्यावेळेस आपण लोकेशन बघतो, बरोबर, म्हणजे लोकेशन हा सर्वात महत्वाचा पॉईंट असतो की आपण सर्वात पहिलं तर लोकेशन बरोबर आपलंच म्हणजे फिक्स करून घेतो. करेक्ट. आणि ते लोकेशन जरी अंडर डेव्हलपमेंट असेल तर तिथलं फ्युचर डेव्हलपमेंट काय आहे त्याच्यावरती पण अवलंबून असते, तिथली डेव्हलपमेंट, आजूबाजूच्या सुविधा काय मिळणार आहेत. बरोबर. आता तिथं बघायला गेलं तर ऑलरेडी तुम्हाला मुकाई चौकातून पुण्यात कुठं जरी जायचं असेल तर 5 मिनिटात PMTची बस मिळते. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन ऑलरेडी आहेच. दुसरी गोष्ट, तुम्हाला मुंबईला जायचंय, बस कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तुम्हाला सिटीत इकडे पुण्यात जायचंय, BRTने तुम्ही लगेच जाऊ शकता, किंवा अपुर्डी किंवा देहू रोडच्या रेल्वे स्टेशनने लोकलने पण जाऊ शकता. ओके. आता सध्या आणखी एक मोठा प्रोपोज प्लॅन म्हणजे जो की ऑलरेडी आता सँक्शन्स आहे मेट्रोचा, जे की मुकाई चौकात होतोय. स्टेशनच येईल का तिथे? हो, आता ऑलरेडी जे मेट्रो चालू आहे ते पिंपरीपर्यंत चालू आहे, आणि पिंपरी ते भक्तिशक्ती ह्याचं काम चालू आहे. बरोबर. जे की नेक्स्ट इयर पर्यंत ते चालू होऊन जाईल. बरोबर. आणि लगेच ते झालं की आपल्याला मुकाई चौकाचं एक स्टेशन येईल, आणि मुकाई चौकातून सेम ते स्टेशन हायवेने आपलं भुजबळ चौकातलं जे ऑलरेडी स्टेशन आहे, अरे बापरे, त्याला कनेक्ट होतं पुण्यावड्यातून. म्हणजे जर हा पूर्ण सर्कलच बनून जाईल ना पुण्यात. बरोबर. हे जे आता जे नवीन सँक्शन आलेलं आहे, प्रपोज टाकलेला आहे त्यांनी, तर तो म्हणजे तसं कनेक्ट केलेला आहे. ओके. म्हणजे पुणे स्टेशन पासून पिंपरी मुकाई चौक, भक्तिशक्ती, मुकाई चौक, पुनावळे, आणि परत हाच भुजबळ चौकातलं जे ऑलरेडी आता बनलेलं आहे, बरोबर, ते ह्या वर्षी डिसेंबरमध्ये चालू होईल मेट्रोचं स्टेशन, त्याला कनेक्ट होणार. बरोबर. भुजबळ चौक म्हणजे वाकड आला आपलं. बरोबर, वाकड मध्ये. आणि इथून मग तो पुढे जातो, नंतर मग तो आता बाणेर आणि शिवाजी ग्राउंड असतो त्याचा होल सर्कल तयार होतो तो. राईट. म्हणजे मुकाई चौकाला स्कोप खूप आहे. सर मुकाई चौकामध्ये जर आता एखाद्याला फ्लॅट घ्यायचा आहे तर तुम्ही रेट काय सांगाल? आता सध्याचे रेट किंवा 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी काय रेट होते आणि आता सध्याचे रेट, आणि तुम्हाला फ्युचर स्कोप काय वाटतोय की कसं वाढू शकतं अजून? बघा, तिथं आता कसं ना, अंडर डेव्हलपमेंट लोकेशनमध्ये एक फायदा असतो की इन्व्हेस्टर लोकांसाठी पण, आणि ज्यांचं बजेट कमी आहे पण ज्यांना चांगलं घर पाहिजे, चांगल्या लोकेशनला पाहिजे, तर त्यांच्यासाठी म्हणजे ते लोकेशन मुकाई चौकच्या आजूबाजूला म्हणजे रावेत, किवळे, मामुर्डी, गहुंजे हे लोकेशन एकदम बेस्ट आहे. आता बघायला गेलं तर एक मुकाई चौकची एक बाजू हायवेची जी सिटी साईडची बाजू आहे, पण मुंबईकडून येताना डाव्या साईडची बाजू, ओके, तर ते ऑलरेडी आता डेव्हलप आहे. तिथं थोडेसे रेट पण वरती गेलेले आहेत, आणि तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पूर्ण सॅच्युरेट झालेले ते लोकेशन. बरोबर. राहिली आता डावीकडची बाजू, जी म्हणजे किवळे गाव साईडची, मामुर्डीची आणि देहू रोड साईडची झाला, तर तिथं आता मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट सुरू झालेत, जिथ्यात आपल्याला 2 BHK वगैरे आपल्या म्हणजे डेव्हलप लोकेशनच्या आणि अंडर डेव्हलपमेंटच्या लोकेशनमध्ये 2 BHK मध्ये 8 ते 10 लाख रुपयाचा मिनिमम फरक येतो. तर मग त्याच्यात तुम्ही 2 BHK घेऊ शकता, कारण फरक बघितला तर फक्त मधून एक हायवेच आहे, बाकी ते पण लोकेशन PCMC मध्ये आहे, आणि येणाऱ्या काळात दोन्हीकडे सेमच रेट असणार आहे 2 ते 3 वर्षात, आणि जे बाकीचे डेव्हलपमेंट आहे तर ते तर सेमच आहे सगळीकडे. बरोबर. तरी मग सर जर कोणत्या प्रॉपर्टी, म्हणजे आपण प्रॉपर्टीचं नाव न घेता जर अशा कोणत्या तिथे आता येत आहेत प्रोजेक्ट येत आहेत, तर त्यांची 2 BHK ची कार्पेट एरिया आणि प्राइस रेंज सांगायचं. आता तिथं आपण जर बघितलं रावेतमध्ये, तर रावेतमध्ये
700 to 750 पर्यंतचं जर आपण 2 BHK बघतोय, जो की डेव्हलप्ड साईटला येतो, बरोबर, तो तुम्हाला 75 ते 80च्या अराउंड कोटिंग कोटिंग म्हणजे प्राइस ब्रॅकेटच. हा. त्याच्यात डेव्हलपर्स कोण आहेत, ॲमिटीज कशा आहेत, प्रोजेक्ट कसा आहे, त्याच्यावरती थोडंफार डिपेंड येतं. म्हणजे एक सरासरी जो रेट आहे पर स्क्वेअर फीट आपण ऑल इन्क्लुसिव्ह विथ टॅक्सेस म्हणतो, तो पर स्क्वेअर फीट 10,000 रुपयाच्या आसपास चालू आहे, जातोय. आता तोच जर इकडे बघतो आपण बस हायवे क्रॉस करून किवळीमध्ये, तर तोच सेम तुम्हाला 700 ते 750चा 2 BHK हा तुम्हाला 65च्या अराउंड येतो, 65 to 67च्या अराउंड. बरोबर, तुम्ही जसं बोलले की तो 10 लाखाचा फरक आहे. 8 ते 10 BHK 700 ते 750 आता तुम्हाला रावेत मुकाई चौकात एक्झॅक्टली हा तिथे मिळून जाईल तुम्हाला 75-80 पर्यंत. बरोबर, 75 पकडू आपण, 75 पर्यंत. 75. बिल्डर थोडस जर न्यू बिल्डर असेल तर तो 70 मिळू शकतो. 70 पर्यंत पण. आणि जर समजा आपण हायवेच्या या साईडला आलो तर मग इकडे तो 65-60-65 पर्यंत मिळून जाईल. बरोबर, मग जर छोटं कार्पेट वगैरे पण असतात, मग त्याच्यात 60 पासून पण ऑप्शन्स असतात, जसं की 650 वगैरे, 550 कार्पेट, तर मग तो 60 पासून पण ऑप्शन्स आहेत. आणि सर हे जे तुम्ही सांगितलं 75 लाख वगैरे, तर हे चांगल्या टॉपच्या प्रीमियम चांगले म्हणजे 15 ते 20 इयर्स प्लस लेगेसी असणारे डेव्हलपर्स, चांगल्या ॲम्युनिटीजचा म्हणजे पूर्ण ऑल ॲम्युनिटीज असणारा प्रोजेक्ट, आणि पोझिशन 3 ते 2.5 ते 3 वर्ष पोझिशन मध्ये 27-28च्या रेंजमध्ये आहे, रेंजमध्ये मिळेल. आता काही प्रोजेक्ट मध्ये असतं नेरिंग पोझिशन, रेडिंग पोझिशन मध्ये पण असतात, म्हणून ते सध्या ऑप्शन नाही, म्हणजे चॉईस नाही ऑप्शन सर, फर्स्ट किंवा टॉप. रावेत मध्ये सध्या ऑप्शन कमी आहे हवाईच की रेडी पोझिशन मिळेल असं नाही. सध्या क्रेज लोकांचे तेच झाले ना. आता कसं होत आहे की प्रत्येकाचंच बजेट 2 BHK साठी 90 लाखाचं, 80 लाखाचं किंवा 1 CRचं नाही. मी किंवा वाकडमध्येच घेईल, मी बालेवाडीतच घेईल, मी डांगे चौकात घेईल. मग आता जो क्राऊड आहे की ज्याचं बजेट 60-65 आहे, त्यांना तो एकच ऑप्शन राहतो, चांगल्या कनेक्टिव्हिटी, चांगलं लोकेशन्स आणि चांगल्या म्हणजे कार्पेटचं घर म्हटलं तर मग रावेत किवळे ते एक चालू आहे सध्या. तर तिथं एवढं म्हणजे आता फ्लो चालू आहे सेलिंगचा. हो का? तर घेतात लोक सर. जो प्रोजेक्ट लॉन्च होतो समजा, त्याला बनायला तर 3-3.5 वर्ष लागतात, पण त्याचा जो सेल आहे ना, तो पहिल्या 1 वर्षाच्या आतच होतोय, पूर्ण सोल्ड आउट होतो प्रोजेक्ट. 6 महिने ते 1 वर्षात सोल्ड आउट होतो पूर्ण. म्हणजे आपण म्हणतो की मला 1 वर्षात 6 महिन्यात पोझिशन पाहिजे, ते ऑप्शन त्याच्यामुळे उपलब्ध राहत नाहीत. ओके. म्हणून सर जे म्हणतात की लॉन्चिंगला तुम्ही केलं पाहिजे, लॉन्चिंगला घेतलं पाहिजे, ते लॉन्चिंग मध्ये त्याच्यात कसं आहे ना, दोन्ही साईडचा बेनिफिट आहे. जर क्लायंट म्हणून तुम्ही विचार करताय तर तुम्हाला पेमेंट फ्लेक्सिबिलिटी चांगली मिळते. बरोबर. आणि डेव्हलपर्स म्हणून विचार केला तर डेव्हलपर्सला कसं आहे ना की अगोदरच पेमेंट, म्हणजे जर त्यांना प्री लॉन्चिंग पासूनच जर बुकिंग भेटल्या तर डेव्हलपर्सचा एक फायदा असतो की सुरुवातीपासून फंडिंग मिळालं तर प्रोजेक्टचं काम पण पटकन होतं, पोझिशन ऑन टाइम देता येतं. बरोबर आहे. आणि त्यांचा पण बेनिफिट होतो की लवकरात लवकर सेल होतं. म्हणजे आता प्रत्येक बिल्डरांचं कसं असतं, प्रत्येकच नाही पण काही बिल्डरांनी मार्केटमधून पैसे घेतलेले असतात, काहींनी बँकिंगकडून फंडिंग घेतलेलं असेल. जर थोडंसं प्रोजेक्ट डिले वगैरे झाला तर त्याचा इंटरेस्ट तर त्यांना पण तो भरावा लागतो. बरोबर आहे. मग ते सगळ्या गोष्टी ऑन टाइम होण्यासाठी बिल्डर पण कुठं ना कुठं तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट देतो. आणि तुम्हाला पण कसं, आता समजा एक 65 लाखाचं घर आहे आणि ते आपण रेडी पोझिशन मध्ये घेतोय, तर मग त्याच्यात डायरेक्ट आपलं 65 लाख रुपये डिस्बर्समेंट होऊन जाणार. मग त्याच्यावरती डायरेक्ट 65 लाखावरतीच EMI सुरू होणार. मग तिथून पुढे आपली सेव्हिंग जास्त होत नाही. पण जर 65 लाखाचं घर आपण सुरुवातीला बुक करतोय तर इनिशियली स्टेजला पहिल्या वर्षात तुमचा 10,000च्या आत EMI राहतो. बरोबर. म्हणजे पहिल्या वर्षात तुमच्याकडे जर 2-3 लाख रुपये वाचले तर ते परत तुम्ही स्वतः बिल्डरला देऊ शकता, जे तुमच्या जिथं 65 लाखाचं लोन करायचं तिथं 55 लाखावरती लोन येणार. म्हणजे तुमचा जो EMI पण 65,000 जाणार होता, बरोबर, तो 55,000वरती येऊन. करेक्ट. म्हणजे जर त्या 3 ते 3.5 वर्षात आपण जेवढी अमाऊंट देऊ बिल्डरला तेवढी आपली लोन अमाऊंट मधूनच कमी होणार आहे. मग तो परत फायदा होऊन जातो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जाण्याचा. दुसरी गोष्ट आपल्याला चॉईस मिळते, टेस्टिंग, आणि सध्या मेन सर चॉईस मिळते ऑफ फ्लॅट. आणि व्ह्यू तर सगळ्यालाच पाहिजे आजकाल. ते शक्य नाही एवढ्या मोठ्या सिटीत, मेट्रो सिटीत, जिथं तिथं सिमेंटचं कॉन्क्रीट, बरोबर, जंगल होतच चाललंय. त्याच्यामुळे व्ह्यू राहील नाही राहील पण करेक्ट असतं एखाद्याचं, किंवा आता बाय डिफॉल्ट इकडे रोड आहे किंवा तिथं गव्हर्नमेंटची प्रपोज लँड आहे किंवा गार्डनचं हे आहे, बरोबर, आरक्षण आहे, तर त्या साईडला लाईफ टाईम ओपन व्ह्यू राहणार. मग तसा फ्लॅट जर घ्यायचा असेल तर त्याला पर्याय एकच आहे की आपल्याला प्री लॉन्च मध्ये बुक करावं लागेल. प्री लॉन्च मध्ये बुक करा. आणि कसं असतं ना, तुम्ही चॅनल पार्टनर बनतात, फक्त फ्लॅट दाखवणे हा उद्देश असणं वेगळं. आणि सरांनी जे कॅल्क्युलेशन दाखवलं तुम्हाला की तुम्ही लॉन्चिंगला घेतला तर तुम्हाला मॉनिटरी बेनिफिट्स कसे मिळतील, पैशाच्या स्वरूपात तुम्ही कसे पैसे वाचवू शकाल, EMI किती असला पाहिजे, हे नॉलेज असणारा जो चॅनल पार्टनर असतो, जे रिअल इस्टेट एक्सपर्ट असतात,
अशा लोकांकडून तुम्ही जेन्युइनली कन्सल्टिंग घेतलं पाहिजे, कारण तुमचा पैसाही वाचतो. तुम्ही जो EMI स्टार्टिंगला कमी भराल त्याचे काही तुमचे पैसे वाचतील, ते तुम्ही नंतर एक साथ देऊन देतात. एंड ऑफ द इयर आपण करू शकतो. तर या म्हणून सरांना मी रिकमेंड करतो नेहमी की तुम्ही कर घेताना सरांनाही कॉन्टॅक्ट. नाही, आता बऱ्याचशा जणांना काय वाटतं की बाबा मला अलीकडे का नाही, पुनावळे, दाथवडे, वाकडला का नाही, तुम्ही रावेत किवळेच का सजेस्ट करता? मी म्हटलं सर असं नाही, वाकडपासून जर किवळेपर्यंत आपण विचार केला तर 100+ प्रोजेक्ट चालू आहेत, पण मी तुम्हाला त्याच्यात 10 ते 15 व्हिजिट करतो. मग त्या 10 ते 15 मधून 2 ते 3 तुमच्या एकदम रिक्वायरमेंटला मॅच होतील असे सांगतो. जर तुमचा क्रायटेरिया आम्हाला वाटतं की बाबा इथं बेस्ट बसतोय, तर तो आम्ही का सजेस्ट करतो? कारण त्याच्यात तुमचा फायदा. आता जर मी तुम्हाला 10 प्रोजेक्ट दाखवले, तर त्या 10 प्रोजेक्टवरचे जे सेल्स पर्सन आहेत ते फक्त त्यांच्या प्रोजेक्टचा फायदा सांगून त्यांच्या प्रोजेक्टवर बुक करण्यासाठी तुम्हाला कन्व्हिन्स करणार. बरोबर आहे. पण मी जे तुम्हाला 10 दाखवलेत, मला काहीच फरक पडणार नाही तुम्ही कुठे जरी घ्या. करेक्ट. मी तुमच्या फायद्याची गोष्ट करणार, कारण तुम्ही माझ्यासोबत आहात. बरोबर. त्या 10 पैकी तुमच्यासाठी, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या वर्किंग लोकेशनचा आणि बाकी लोकेशनचा सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी कुठला चांगला राहील ते मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो 10 प्रोजेक्टमध्ये. बरोबर आहे. एक्झॅक्टली. सर, मुकाई चौक म्हणजे रावेत मी असं समजू का? बरोबर. रावेतचा आणि किवळेचा बाउंड्री म्हणजेच मुकाई चौक आहे. ओके. मुकाई चौकला रावेत पण म्हटलं जातं आणि किवळे पण म्हटलं जातं. तर ठीक आहे. तर आता मुकाई चौकाच्या आजूबाजूला रेंटल जर बघितलं आपण, तुम्ही किती बघाल रेंटल किती सध्या 2 BHK ला? आता 2 BHK तर जवळपास 25,000 रेंट चालू आहे. बापरे. ज्या लोकांनी 2.5 ते 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी 45-50 लाखाला तिथं फ्लॅट घेतले होते, त्यांना आज 25,000 रुपये रेंट येत आहे. म्हणजे 0.5 तर त्यांना मंथली रेंटचाच. बरोबर. जेवढा त्यांचा EMI तेवढा आता रेंट भेटतंय त्यांना. करेक्ट. आणि तेच होतं ना, जर इन्व्हेस्टर म्हणून जर तुम्ही विचार केला किंवा मी एका लोकेशनला जर 90 लाख रुपये 2 BHK टाकतोय आणि दुसऱ्या लोकेशनला 60 लाख रुपये टाकतोय, पण फ्युचरमध्ये 4 ते 5 वर्षांनी ज्यावेळेस पोझिशन असेल, ज्यावेळेस असेल, म्हणजे ज्यावेळेस हातात येईल आणि तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलाय, रेंटल देता किंवा सेल करता, तर त्यावेळेस तुम्हाला रिटर्न काय मिळणार आहे? बरोबर आहे. जे अंडर डेव्हलपमेंटचा जो ॲप्रिशिएशन असतं लोकेशनचं, ते फास्ट. आणि जे डेव्हलप लोकेशनचं आहे ना, त्याचं एवढं ॲप्रिशिएशन होत नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, 90 लाख भरून जर तुम्ही 30,000 रुपये रेंट घेणार आहात आणि जर 60-65 लाखात जर तुम्हाला 25 ते 30,000 रेंट भेटत असेल, तर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तो 60-65 वाला कधीही बेस्ट असतो. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी लोकेशन 2-3 किलोमीटर जर एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीत आपण सरकलो तर एवढा काय फरक येत नाही पडत. बरोबर आहे. आणि रावेत बघायला गेलं ना, तर सगळ्यात इम्पॉर्टंट मला काय वाटलं सर, आता तुम्ही पुनावळे बघा, वाकड बघा, किंवा आपण जे ऑलरेडी थोडेसे डेव्हलप एरिया आहेत, रस्ते खूप छान आहेत सर रावेतचे, रावेत किवळेचे. म्हणजे ज्यावेळेस आपलं 2017-18 ला काहीतरी स्मार्ट सिटीचा प्रकल्प घेतला होता, ज्यावेळेस पुण्याचं नाव होतं. ओके. तर PCMCने सगळ्यात पहिला रावेत प्राधिकरण वगैरे ते ऑलरेडी प्लॅन मध्ये झालेलं आहे. ओके. तो प्लॅन रावेतमध्ये टाकला होता. रावेतमध्ये बघा तुम्ही, जिकडे डेव्हलपमेंट नाही तिकडे सुद्धा रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, गव्हर्नमेंटने पूर्ण इन्फ्रा डेव्हलप करून दिलेला. बरोबर आहे. ते वेल प्लॅन करून दिलेलं आहे. जिथल्या तिथं जागच्या जागेवर जिथली तिथली आरक्षित जागा दिली आहे. बरोबर आहे. तिथं तुम्हाला काहीच दिसणार आहे. जिथं त्यांनी स्कूलचं रिझर्वेशन टाकले तिथं स्कूलच येणार, जिथं पब्लिक गार्डनचं टाकले तिथं पब्लिक गार्डनच येणार, जिथं गव्हर्नमेंट ऑफिससाठी ठेवले तिथं गव्हर्नमेंट ऑफिसच येणार. मग ते प्री प्लॅन केलं. आता पुनावळ्यात कसं झालं, पुनावळ्यात आणि वाकडमध्ये ते प्लॅनच्या अगोदर एकदम फास्ट वाढून गेलं आणि ते गव्हर्नमेंटला तसं रोड वायडिंगला आता जे काय थोडंसं वेळ जातोय. बरोबर आहे. तसं रावेतमध्ये नाही. रावेतमध्ये ऑलरेडी सगळं बनलेलं आहे, आता घरं बनतायत. बरोबर. इकडे अगोदरच घरं बनलेत आणि इन्फ्रा, नंतर मग आता हे वाढवायचं इन्फ्रा, आता टनेल वाढव आता चालू, ते थोडंसं गव्हर्नमेंटला चॅलेंज येतच ना. बरोबर आहे. एकदा अचानक लोकसंख्या वाढली तर मग ते तिथं काम करायला थोडंसं हेच होणार. आता तसंच सेम किवळेतही सेम इन्फ्रास्ट्रक्चर बनतोय. बरोबर. सेम डेव्हलपमेंट होणार आहे आणि तुम्हाला कनेक्टिव्हिटी जी रावेतची आहे तीच किवळेची आहे. करेक्ट. ओके. दुसरं अजून एक प्लस पॉईंट म्हटलं तर आता वाकड झालं, तातवडे झालं, पुनावळे झालं, किंवा इकडं परत आतमध्ये आपण दुसरे लोकेशन पण बघितलं, हिंजवडी, फेज 1, फेज 2 वगैरे. हा सगळ्यांपेक्षा जर अजून एक कुठला प्लस पॉईंट म्हटलं रावेत किवळेला तर रिव्हर, पवना रिव्हर. बरं. म्हणजे एक नैसर्गिक जी गोष्ट तिथं आहे ते इकडे आणू शकत नाही आणू शकत. कारण ते रिव्हरमुळे कसं दोन्ही साईडला 100 ते 150 मीटरचा एक ग्रीन पॅच टाकलेला आहे. ओके. ज्याच्यामुळे तिथं कधी नो डेव्हलपमेंट झोन असल्यामुळे डेव्हलपमेंट होणार नाही होणार. ते लाईफ टाइम ग्रीनरी राहणार आहे. बरोबर आहे. जे आता सगळ्यात जास्त गरजेची पुण्यात तरी. दुसरी म्हणजे एक महत्वाची गोष्ट की ग्रीनरी असल्यामुळे थोडंसं त्याच्या बाजूचे जे डेव्हलपमेंट असणार आहे
त्यांना पण थोडंसं क्लायमेट एक चांगलं मिळत आहे, बरोबर. नैसर्गिक वातावरण राहत आहे. दुसरं, त्या नदीमध्ये पवना रिव्हरमध्ये 12 महिने पाणी असतं, त्याच्यामुळे बरोबर. तिथं आजूबाजूला त्या लोकेशनला पाण्याची इश्यू नाही का सर? इश्यू अजिबात नाही येते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. लोक हां. कमेंट करत होते आपल्या व्हिडिओला, पाण्याचं बोला, पुन्हा बोलते पाण्याचं बोला. पुनावळ्यात पण कसं झालं ना, पुनावळ्यात 1 वर्षापूर्वी एवढा पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता, पण आता आला अचानक. आता आला. हां, कारण लोकसंख्या अचानक वाढली, मोठमोठ्या सोसायटीचे कनेक्शन छोटे पडले आणि फ्लॅट वाढून गेले. पीसीएमसी आता 1 दिवसाआड पाणी द्यायला लागले, तर मग ते कमी पडायला लागलं. बरोबर आहे. आता रावेत किवळेमध्ये कसं ना, ऑलरेडी बोरवेल्स वगैरे आणि नदीच्या पाणी पातळी ते बोरवेलला नदीचं पाणी लागून पाण्याचं काही प्रॉब्लेम येत नाही. उलट इकडे आपले जेवढे काही टँकर येतात, हो हिंजवडीसाठी इकडून येतात. हा, इकडूनच येतात, इकडून येतात. वाकडला, तातवडेला ते बरोबर. येस. सर अजून काय सांगाल तुम्ही, की जर आपण बघायला गेलं तर गव्हर्नमेंटच्या स्कीम बद्दल जर एंड करताना अजून काही येत आहे तिकडं? बघा, जर आता रावेत तर ऑलरेडी डेव्हलप आहे, रावेतचं इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे, तर जसं की किवळे. बरोबर. तर आणि सगळ्यात मेजर कनेक्टिव्हिटी जे आहे, ITचा क्राऊड जास्त ह्या भागात असल्यामुळं ते जे कनेक्टिव्हिटी बघतात ते हिंजवडीसाठी, बाणेर बालेवाडीसाठी बघतात. तर आता गव्हर्नमेंटने मागच्या 7 ते 8 महिन्यापूर्वी म्हणजे 2024 मध्ये स्पेशल किवळेमध्ये 300 करोडचं बजेट टाकलेलं आहे पीसीएमसीने. बापरे. ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट आपल्याला जे सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आहे किवळेची, त्याच्या बॅक साईडने एक ऑलरेडी छोटा रोड आहे आणि छोटा ब्रिज आहे, तिथे एक मोठा ब्रिज बनतोय आणि तो डायरेक्ट तुम्हाला मारुंजी मागे फेज 2 ला कनेक्ट होईल तो रोड. ओके. आणि बाकी छोटे मोठे जे काही रस्ते असतील आतमधले आणि ज्या काय इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आता किवळेसाठी पाऊल उचललेलं आहे. तर येणाऱ्या 3 ते 4 वर्षात एकदम म्हणजे पूर्ण डेव्हलप चांगला डेव्हलप होऊन जाईल किवळे पण. बरोबर. परफेक्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्कूल कॉलेज वगैरे ऑलरेडी तिथं फंक्शनल आहे, त्याच्यामुळं तो इश्यू नाहीये बाकीचं काहीच कुठलाही प्रॉब्लेम नाही. बरोबर. जसं की आता लोकांचा आतापर्यंत जो रावेत किवळे म्हटलं की ज्यांना जे तिथे राहिले नाहीत त्यांना वाटतं यार थोडंसा दूर लोकांना आउटसाईड आहे. हो. पण ज्या लोकेशनला आपल्याला ज्युनियर सिनियर्स KGच्या स्कूल्स पासून ते PhD पर्यंतचे सगळे स्कूल कॉलेजेस अवेलेबल आहेत. तुम्हाला क्लिनिक, डेली नीड्स, हॉस्पिटल्स, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन्स, ट्रेनची कनेक्टिव्हिटी, मेट्रोची कनेक्टिव्हिटी आणि इंटर द PCMC कॉर्पोरेशनमध्ये असल्यामुळं की तसं कुठलेही म्हणजे चॅलेंज येणार नाही तिथे राहण्यासाठी. लोकेशनला प्रॉब्लेम नाही आहे. कुठलंही आपण म्हणतो की बाबा इथं हा निगेटिव्ह पॉईंट आहे, तसं काही नाही आहे. बरोबर आहे. हां, ते बेस्ट आहे तिकडे. ते एक बेस्ट आहे तिथं. राईट. सर थँक्यू सो मच. तुम्ही परत एक वेळेस खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आपल्या ऑडियन्सला आणि डेफिनेटली ज्यांनाही घर घ्यायचं आहे रावेत किवळेमध्ये त्यांना त्याचा बेनिफिट होणारच आहे या इन्फॉर्मेशनवरून. तुम्हाला कळलं असेल की किती रेंटल तिथं चालू आहे. म्हणजे आज जर 25,000 मिळतंय तर उद्या उठून थोडं जास्तच मिळणार आहे. तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता या एरियामध्ये. तुम्हाला एक नंबर दिलाय डिस्क्रिप्शनमध्ये, ज्यांनाही काही बुक करायचं असेल तर चांगल्या सोसायटी आम्ही तुम्हाला सांगू शकतो. सर तुमचं परत एक वेळेस धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल आपल्याला पॉडकास्ट